हॅलो गुड मॉर्निंग स्टुडंट्स अँड वेलकम टू द लेक्चर नंबर 7. याच्या अगोदरच्या तासाला आपण बघितलं फायलम आस्केलमेंथिस. फायलम आस्केलमेंथिसमध्ये मी सांगितलं की ऑल आस्केलमेंथिस पॅरासायटिक फायलम सांगितलं, त्याच्यामध्ये सगळे त्याचे कॅरेक्टरिस्टिक सांगितले. आता त्याच्यानंतर पुढचा फायलम ॲनालिडा. आता फायलम ॲनालिडा बघत असताना आपण जर याचं नाव बघितलं, ॲनालिडा म्हणजे काय. आता ह्याचं जर नाव बघितलं आपण ॲन्युलाय का मतलब होत आहे रिंग, ज्याच्यामध्ये अनेक रिंग्ज आहेत, असे सगळे प्राणी ह्या फायलममध्ये येतात. आता ह्या फायलमची कॅरेक्टरिस्टिक्स बघत असताना याच्या अगोदरचा आपण बघितला आस्केलमेंथिस, प्लॅटीहेल्मिंथिस, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स सांगितले. आता त्याच्यानंतर फायलम ॲनालिडा म्हणजे ॲन्युलास किंवा रिंग असलेले किंवा सेगमेंटेड वर्म या फायलममध्ये येतात. तर हे बघत असताना आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघत असताना ह्याच्यामधलं पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स आहे किंवा ह्याला कॉमनली नेम इज सेगमेंटेड वर्म्स. आता थोडं आपण 5 फायलम बघितले, त्याच्यानंतर 6वा फायलम ॲनालिडा. त्या कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द फायलम्स बघत असताना आणि हे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही जर वहीमध्ये लिहून घेतले तर आणखी चांगलं. नीटच्या दृष्टीनं त्याच्यामध्ये जास्त माहिती सांगतोय मी नीटची. तर पहिला त्याच्यामधलं कॅरेक्टरिस्टिक्स जे पहिल्यासारखं तुम्ही बघत आहेत, हॅबिट अँड हॅबिटॅट म्हणजे ह्या प्राण्याच्या सवयी किंवा त्यांचा रहिवास कुठं आहे, कुठं राहतात प्राणी वगैरे वगैरे. तर हे प्राणी सगळे, काही प्राणी पाण्यात राहतात, काही प्राणी जमिनीवर राहतात, काही प्राणी जमिनीमधल्या मॉइस्ट सॉईलमध्ये राहतात. तर त्याच्यामधले काही प्राणी एक्टो पॅरासाईट आहेत. एक्टो म्हणजे बाहेरून, पॅरासाईट म्हणजे बाहेरून पॅरासाईट जे दुसऱ्यावर आधारित आहेत. मग आपल्याला कसं सांगता येईल हॅबिट अँड हॅबिटॅटमध्ये सम फॉर्म्स ऑफ द ॲनिमल्स आर द ॲक्वॅटिक, सम आर द फ्री लिव्हिंग. त्याच्यामधले काही प्राणी फ्री लिव्हिंग आहेत, तर काही सम विच आर लिव्ह इन द मॉइस्ट सॉईल बरो and some are the parasitic, that is ectoparasytic form. आता हे करण्यासाठी एक्टोपॅरासायटिक करण्यासाठी याच्यामधलं एक्झाम्पल जर बघितले आपण तर याच्यामधलं एक्झाम्पल आहे अर्थवर्म, त्याला आपण फेरिटेमा म्हणतोय, नेरिस आणि लीच. तर लीच हा एक्टोपॅरासाईटमध्ये येतो, लीच येतो, नेरिस, अर्थवर्म. तर मी सांगितलं सम ॲनिमल्स आर द ॲक्वॅटिक इन दिस फायलम, सम आर द टेरिस्ट्राईल, सम लिव्ह इन द मॉइसाईल, दॅट इज लिव्ह इन द बरो, फॉर एक्झाम्पल अर्थवर्म, सम आर द एक्टोपॅरासाईट, फॉर एक्झाम्पल लीच. आता लीचमध्ये बघत असताना दीज आर द एक्टोपॅरासाईट. याला दुसरे एक आपल्याला नीटसाठी विचारतात सँग्विवरस हा लीच जो आहे तो सँग्विवरस आहे. पॅरासाईट आहे म्हणजे काय, सँग्विवरस म्हणजे इट फीड्स अपॉन द ब्लड किंवा इट सक द ब्लड ऑफ ॲनिमल्स, दॅट इज सँग्विवरस मीन्स इट फीड अपॉन द ब्लड. कुठल्याही प्राण्याला हा चिटकतो आणि त्या प्राण्याच्या बॉडीमधलं ब्लड सक करून घेतो. तर पहिला मुद्दा काय सांगतोय मी, हॅबिट अँड हॅबिटॅटमध्ये हे प्राणी कसे राहतात. मी सांगितलं काही ॲक्वॅटिक आहेत म्हणजे पाण्यात राहतात, काही फ्री लिव्हिंग आहेत, काही फ्री लिव्हिंग राहतात, काही मॉइस्ट सॉईलमध्ये बरो बनवून राहतात जसं अर्थवर्म वगैरे, आणि सम आर द एक्टोपॅरासाईट म्हणजे काही पॅरासायटिक फॉर्म आहे जसं की लीच आहे. लीचला सांगितलं मी इट इज अ सँग्विवरस मीन्स इट्स फीड्स अपॉन द ब्लड किंवा ते ब्लड सक करतात आणि जगतात, म्हणजे ती त्यांच्या सवयी झाल्या. इतकं कळालं. बघा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रत्येक फायलममध्ये आपण एक कॅरेक्टर बघतो आहे. पहिलं कॅरेक्टरमध्ये हॅबिट अँड हॅबिटॅटमध्ये काही प्राणी ॲक्वॅटिक आहेत म्हणजे पाण्यात राहतात, काही प्राणी फ्री लिव्हिंग आहेत, काही प्राणी मॉइस्ट साईलमध्ये बरो करून राहतात, तर काही एक्टोपॅरासाईट आहेत. पॅरासाईट का मतलब होता है those animals which are depends upon the other animal for their nutrition. तर त्याच्यामधला आपण लीच सांगितलं एक्टोपॅरासाईट. इट इज अ सँग्विवरस का मतलब होता है इट फीड्स अपॉन द ब्लड ऑफ द अदर होस्ट एनिमल और अदर एनिमल्स. ओके.
आता त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे, हे झालं एवढं हॅबिट अँड हॅबिटॅट. आता पुढचा पॉईंट, दुसरा पॉईंट त्याच्यामधला बॉडी फॉर्म. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द फायलम ॲनेलिडा, बॉडी फॉर्म्स म्हणजे बॉडी कशी दिसते. आता दिसण्यासाठी कळण्यासाठी मी काय करतो, इथे एक फिगर काढतो. कशाची? एक आर्थ्रॉमची फिगर काढतो. हा आहे आर्थ्रॉम. हा झाला आर्थ्रम. त्याच्यामध्येही त्याचे एक वेगळे एक स्पेशल स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये, ज्याला आम्ही क्लायटिलम म्हणतो आहे. हे क्लायटिलम आहे आर्थ्रम. आणि दुसरा एक ॲनिमल काढतो समजण्यासाठी. हा आहे लीच. हे त्याच्यावरचं सकर आहे आणि हे पण सकर आहे. हा लीच. तर हा फेरीटेमा. फेरीटेमा का मतलब होता है अर्थवर्म. अर्थवर्म. फेरीटेमा का मतलब होता है अर्थवर्म. तर आता बॉडी फॉर्म म्हणजे बॉडी कशी आहे, तर पहिलं त्याचं दिसतं ते बॉडी इज इलॉंगेटेड. इलॉंगेटेड. बॉडी इज इलॉंगेटेड म्हणजे काय, याची बॉडी लांब अशी आहे. समटाईम फ्लॅटन्ड, काही वेळेस चपटी पण बॉडी आहे. इन सम फॉर्म कशामध्ये, काही नेरीस वगैरे बघितलं आहे, फ्लॅटन्ड पण बॉडी आहे. लीच आहे. लीचची पण इलॉंगेटेड बॉडी आहे. इलॉंगेटेड बॉडी आहे. सम फॉर्म्स इलॉंगेटेड, फ्लॅटन्ड, सिलेंड्रिकल. सिलेंड्रिकल फॉर्म ऑफ द बॉडी. सिलेंड्रिकल फॉर्म्स म्हणजे बॉडीचं कशी आहे. अजून काय दिसतं त्याच्यामध्ये, सेगमेंटेड. सेगमेंटेड बॉडी फॉर्म. आता सेगमेंटेड बॉडी फॉर्म म्हणजे काय, एक सेगमेंट, दोन सेगमेंट, तीन सेगमेंट, चार सेगमेंट, 5, 6 प्रत्येक सेगमेंट आहे. दिस सेगमेंट इज कॉल्ड ॲज ए मेटामर. मेटामर. अँड दिस बॉडी इज अ मेटामेरिझम. मेटामेरिझम. आता मेटामेरिझम मग याच्या अगोदरच्या आपण फायलममध्ये बघितलं, सिस्टोडमध्ये पण सेगमेंट होते, पण दीज आर द ट्रू सेगमेंट्स. ट्रू सेगमेंट म्हणजे हा द आउटर लाइनिंग किंवा आउटर बॉर्डर कोइन्साइड विथ इनर साइड. म्हणजे जरा याचा तुकडा काढला तर ईच सेगमेंट इज सेपरेटेड बाय द सेप्टा. सेप्टा का मतलब होता है पडदा. सेप्टम एक असेल तर सेप्टम, अनेक आहेत त्याच्यामध्ये म्हणून सेप्टम. इकडली पण सेप्टम. मीन्स ईच सेगमेंट इज सेपरेटेड फ्रॉम द अदर. ईच सेगमेंट, प्रत्येक सेगमेंट दुसऱ्या सेगमेंटपासून वेगळा आहे, अलग आहे. आणि त्या दोघांच्या मध्ये जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरला आपण काय म्हणतोय, सेप्टम. म्हणजे मेटामेरिझम आर ट्रू मेटामेरिझम फाउंड फ्रॉम द फायलम ॲनेलिडा. फ्रॉम फायलम ॲनेलिडा. तर ट्रू सेगमेंटेड बॉडी अँड मेटामेरिझम. मेटामेर का मतलब एक एक सेगमेंट मेटामेरिझम. आता त्याच्यानंतर आपल्याला नीटला ह्याच्यामध्ये काय विचारू शकतात ह्या मेटामेरिझममध्ये, तर फर्स्ट टाइम इम्पॉर्टंट आहे हा, इम्पॉर्टंट फॉर द नीट. फर्स्ट टाइम मेटामेरिझम आर ऑब्झर्व्ड इन द फायलम ॲनेलिडा. फर्स्ट टाइम मेटामेरिझम ऑब्झर्व्ड इन द फायलम ॲनेलिडा. म्हणजे काय सांगितलं मी, बॉडी फॉर्ममध्ये बॉडी इज इलॉंगेटेड, फ्लॅटन्ड, इन सम ॲनिमल फ्लॅटन्ड, सिलेंड्रिकल अँड सेगमेंटेड. आता सेगमेंटेडमध्ये काय सांगितलं, इच सेगमेंट इज सेपरेटेड एक्सटर्नली ॲज वेल ॲज इंटरनली को इनसाइड विथ. म्हणजे प्रत्येक तुकडा हा वेगळा आहे, विथ द हेल्प ऑफ ए सेप्टम ऑर बरेच आहेत म्हणून आणि प्लुरल फॉर्म सेप्टा. तर प्रत्येक सेगमेंट हा सेपरेट आहे, वेगळा आहे, सेप्टमने वेगळा केलेला आहे. दॅट इज अ मेटामर. मेटामर म्हणजे प्रत्येक याच्यामधला एक सेगमेंट.
सो मग नीटला काय महत्त्वाचं, द फर्स्ट टाइम मेटामेरिझम ऑब्झर्वड इन द फायलम ॲनालिडा. फर्स्ट टाइम पहिल्यांदा मेटामेरिझम कुठल्या फायलममध्ये सुरू झालं, ॲनालिडामध्ये सुरू झालं. ओके, इथपर्यंत कळतंय. आता पुढचा पॉईंट बघा. बॉडी फॉर्म झाल्यानंतर तिसरं कॅरेक्टरिस्टिक्स त्याचं त्या ह्याच्या फायलमचं तिसरं कॅरेक्टरिस्टिक्स आहे की बॉडी सिमेट्री. हे तुम्ही बघितलेलं आहे तिसरा फॉर्म, हे तिसरं कॅरेक्टर बॉडी सिमेट्री. आता बॉडी सिमेट्री इज अ बायलॅटरल सिमेट्री, बायलॅटरल सिमेट्री किंवा बायलॅट्रिकल सिमेट्रिकल ॲनिमल्स. आता बायलॅटरल सिमेट्री म्हणजे काय, द ॲनिमल्स विच बायसेक्टेड इन टू द टू इक्वल पार्ट्स. बायसेक्टेड इन टू द टू इक्वल पार्ट्स म्हणजे हा ॲनिमल जर मधून कट केला तर याचे दोन समान भाग होतात. इकडं अर्धा. द ॲनिमल बायसेक्टेड ॲट द सेंटर इट डिवाइड इन टू द टू हाल्स इज कॉल्ड ॲज ए बायलॅटरल सिमेट्री. याच्या अगोदरच्या ह्याच्यामध्ये बघितलं तर आपण फायलम हेल्मिंथिस देर इज ऑल्सो बायलॅटरल सिमेट्री. प्लॅटिहेल्मिंथिस तिथं सुद्धा बायलॅटरल सिमेट्री. कम्पॅरेटिव्हली जर तुम्ही अभ्यास केला सिमेट्रीचा तर प्रत्येक फायलममध्ये कशी सिमेट्री आहे, बायलॅटरल सिमेट्री म्हणजे याचे जर दोन भाग केले तर दोन समान भाग येतात. आता ह्युमन बिंग आपण सुद्धा बघितलं तर इट इज ऑल्सो बायलॅटरल सिमेट्री. द ॲनिमल वी बायसेक्टेड ॲट द सेंटर किंवा सेंट्रल ॲक्सिस इट डिवाइड इन टू द टू इक्वल पार्ट, सेम टू सेम पार्ट, सारखे दोन हिस्से होतात, त्याला म्हणायचं बायलॅटरल सिमेट्री. आता पुढचा मुद्दा आहे किंवा पुढचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे लेवल ऑफ द ऑर्गनायझेशन. हे प्रत्येक फायलममध्ये तेच आहे, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. याच्यामधलं ऑर्गनायझेशन कसं आहे तर लेवल ऑफ ए ऑर्गनायझेशन ऑर्गन सिस्टीम आर डेव्हलप्ड. म्हणजे या प्राण्यामधल्या या फायलममधल्या प्राण्यामध्ये ऑर्गन्स आणि सिस्टीम वेगवेगळ्या सिस्टीम डेव्हलप झाले आहेत, जसं की डायजेस्टिव्ह सिस्टीम, नर्वस सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ऑल सिस्टीम्स आर डेव्हलप्ड, वेल डेव्हलप्ड इन द फायलम ॲनालिडा. याच्यामध्ये लेवल ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये ऑर्गन सिस्टीम लेवल ऑर्गनायझेशन इज फाउंड. ऑर्गन सिस्टीम याच्यापूर्वीच्या फायलममध्ये पण काय बघितलं होतं, ऑर्गन सिस्टीम लेवलला सगळे प्राणी डेव्हलप झाले होते. आता पुढचं कॅरेक्टरिस्टिक्स नंबर 5 हेड. आता ह्याच्यामध्ये हेड वेगळं दिसतं आहे. हेड आता बघा, हा हेडचा भाग आहे. हा हेड इट बियर्स द प्रोस्टोमियम दॅट इज माउथ. इथं माउथ आहे, प्रोस्टोमियम दॅट इज माउथ. द हेड इज डिस्टिंक्ट. या फायलममध्ये हेड अगोदरच्या फायलममध्ये बघितलं आपण सिपिलायझेशन सुरू झालं होतं हेल्मिंथिसमध्ये. आता इथं हेड इज अ डिस्टिंक्ट, इथं हेड वेगळं दिसतंय. अँड हेड इज अ डिस्टिंक्ट विथ सेन्स ऑर्गन्स. विथ सेन्स ऑर्गन का मतलब होत आहे, तिथं सगळे सेन्स ऑर्गन्स आहेत. म्हणजे कुठले आहेत, आपलेसुद्धा डोकं बघा आपण, आपल्यामध्ये सगळे सेन्स ऑर्गन मेजॉरिटी कुठे आहेत, हेडमध्ये आहेत. डोळे आहेत, कान आहेत, नाक आहे, जीभ आहे. तर हे सगळे सेन्स ऑर्गन याच्यामध्ये सुद्धा हेडमध्ये आहेत. जसं की याच्या अँटिनल्स आहेत, आईज आहेत. द हेड इज अ डिस्टिंक्ट अँड विथ अ सेन्स ऑर्गन्स, आणि त्याच्यासोबत त्याचे सेन्स ऑर्गन्ससुद्धा आहेत. कळतंय. आता पुढचा पॉईंट किंवा पुढचं कॅरेक्टरिस्टिक नंबर 6 अपेंडेजेस. आता हे थोडं ॲडव्हान्स झालेलं आहे. आता याच्या अगोदरच्या फायलममध्ये बघितलं तर अपेंडेजेस का मतलब होता है हात पाय किंवा त्याला लोकोमोटरी असणारे अपेंडेजेस नव्हते. आता पहिल्यांदा ह्या फायलम ॲनालिडामध्ये अपेंडेजेस सुरू झाले. आता अपेंडेजेसमध्ये काय सुरू झालं, द अपेंडेजेस आर फॉर्म्ड ॲज अ पॅरापोडिया इन द नेरीस. आता कळण्यासाठी काय करतो मी इथं, ही एक नेरीस काढला, हा नेरीस समजण्यासाठी. आणि याच्यामध्ये हे पॅरापोडिया. आता पॅरापोडिया म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न विचारला. ॲक्च्युअली इट इज द एक्सटेन्शन ऑफ द बॉडी वॉल. पॅरापोडिया म्हणजे काय, इट इज द एक्सटेन्शन ऑफ बॉडी वॉल. पॅरापोडिया. This parapodia appendages and which is helpful for the locomotion. अजून काय, this parapodia on the parapodia, त्या पॅरापोडियामध्ये there is the
कायटिनस. आता ह्या पॅरापोडियाच्या वर सांगतोय मी, पॅरापोडियाच्या वरच्या बाजूला कायटिनस सेटी आर प्रेझेंट. कायटिनस म्हणतोय मी, कायटिनस सेटी आर प्रेझेंट. मी सांगितलं की अगोदरच्या फायलममध्ये कुठलाही अपेंडेजेस म्हणजे हात पाय त्याला नव्हते. आता ह्या फायलममध्ये अपेंडेजेस आर हेल्पफुल फॉर द लोकोमोशन. फॉर एक्झाम्पल पॅरापोडिया प्रेझेंट इन द नेरिस, सेटी इज ऑल्सो प्रेझेंट ऑन द पॅरापोडिया and this seti is also present in the arthrum किंवा सेगमेंटेड प्रत्येक सेगमेंटमध्ये अशा कायटिनस स्ट्रक्चर त्याच्यामध्ये दिसतं. दीज आर द सेटी विच आर प्रेझेंट ऑल्सो इन द आर्थ्रम. आर्थ्रममध्ये सुद्धा हे सेटी अशा प्रेझेंट आहेत. कसं स्ट्रक्चर आहे? कायटिनस स्ट्रक्चर आहे. ते कायटिनस स्ट्रक्चर आहे, थोडंसं टफ स्ट्रक्चर आहे. आणि पॅरापोडिया, पॅरापोडिया म्हणजे काय? ॲक्च्युअली इट इज द एक्सटेन्शन ऑफ द बॉडी वॉल. बॉडी वॉलचाच हा एक्सटेंड झालेला भाग आहे. त्याच्यानंतर अजून काय आहे? इन द लीच देअर इज अ सकर. इन द लीच देअर इज अ सकर. सकर, पॅरापोडिया अँड सेटी. सकर, दिस सकर, पॅरापोडिया अँड सेटी, these are the appendages and these suckers, parapodia and seti. These three structures of the appendages are helpful for the locomotion. आणि हे त्याला लोकोमोशनसाठी उपयोगी पडतात. लोकोमोशन का मतलब होता है डिस्प्लेसमेंट ऑफ द डिस्टन्स फ्रॉम वन प्लेस टू द अदर प्लेस. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर जाण्यासाठी त्याला म्हणायचं लोकोमोशन. लोकोमोशन कळतंय का? द डिस्प्लेसमेंट ऑफ द डिस्टन्स फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस इज कॉल्ड लोकोमोशन. मुवमेंट वेगळं, हालचाल वेगळी, लोकोमोशन वेगळं. दोन्ही प्रकार वेगळ्या टर्म आहेत. कळतंय? अँड दीज सकर्स, पॅरापोडिया अँड सेटी, कायटिनस सेटी आर हेल्पफुल फॉर द लोकोमोशन. आता पुढचे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे जर्म लेयर्स. नंबर 7 कॅरेक्टरिस्टिक्स जर्म लेयर. जर्म लेयर, दीज ॲनिमल्स किंवा फायलम ॲनालिडा, दीज आर द ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल. ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स म्हणजे काय? इन द एम्ब्रियनिक डेव्हलपमेंट these animals are developed from the ectoderm, mesoderm and endoderm. हे प्राणी या 3 डर्मपासून, या 3 लेअरपासून डेव्हलप झालेले आहेत, म्हणून ट्रिप्लोब्लास्टिक. याच्या अगोदरचा फायलम बघितला, दीज आर ऑल्सो अस्केलेमिंथ इज ऑल्सो ट्रिप्लोब्लास्टिक. एक्टोडर्म, मेझोडर्म and endoderm, these are the fate of the germs. याचं नाव सांगितलं आहे जर्म लेयर. दे हॅव पॉवर, जर्मिनेट, दे हॅव पॉवर टू जर्मिनेट द ऑल ऑर्गन्स किंवा शरीरातले सगळे अवयव आणि बॉडी ह्या 3 लेयरपासून, ह्या 3 थरापासून, एक्टोडर्म, मेझोडर्म आणि एंडोडर्म ह्या 3 थरापासून डेव्हलप होतात. म्हणून दीज ॲनिमल्स, म्हणून हे प्राणी, दीज आर द ट्रिप्लोब्लास्टिक. कळते ना? बघा ट्रिप्लोब्लास्टिक काय म्हणतंय? जर याच्यामधला हा मेझोडर्म अब्सेंट असता, इट दीज आर द डिप्लोब्लास्टिक. 2च लेअर असतील. कळते का? 2 असतील डिप्लोब्लास्टिक, 3 आहेत ट्रिप्लोब्लास्टिक. जर्म लेयर्स कळालं. आता पुढचे कॅरेक्टरिस्टिक, त्याच्यानंतरचं पुढचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे नंबर 8. 8व्या नंबरचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे बॉडी वॉल. आता हे सगळं मी डिटेल सांगतोय तुम्हाला, का तर हे 12वीला सुद्धा उपयोगी पडणार आहे किंवा आपल्याला जी परीक्षा द्यायची आहेत, नीट वगैरे परीक्षा द्यायची, नीटला पण हे उपयोगी पडणार आहे. त्याच्यामुळे काय करायचं, एकदा ऐकल्यानंतर एकदा वाचायचं पुस्तकात आपल्याकडं आणि वाचून हे लिहून काढायचं. एकदा लिहिलं की मग काय प्रॉब्लेम येणार नाही. बॉडी वॉल इज अ थिन किंवा इट कन्सिस्ट ऑफ, किंवा त्याच्यामध्ये आहे इट कन्सिस्ट ऑफ थिन म्हणतो मी, पातळ क्यूटिकल. आता ह्याच्यामध्ये थिन, पातळ क्यूटिकल आहे. थिन का मतलब होता है पातळ, क्यूटिकल का मतलब होता है हार्ड लेयर्स. हार्ड लेयर जसं प्लॅस्टिकचं आवरण असतं तसं आवरण आहे. विथ अ सिंगल इपिडर्मिस, विथ अ सिंगल, एकच थर आहे. इपिडर्मिस, इपी कडचा, डर्मिस त्वचा. विथ सिंगल इपिडर्मिस लेयर. मी सांगितलं बॉडी वॉल इज अ थिन, इट कन्सिस्ट ऑफ क्यूटिकल, सिंगल लेयर ऑफ द epidermis and developed
मस्क्युलेचर, डेव्हलप द मस्क्युलेचर, मस्क्युलेचर मसल्स, मसल्स डेव्हलप द मस्क्युलेचर्स. आणि आता त्याच्या बॉडीवर बघितलं, मायन्यूट ब्रिस्टल लाईक केसासारखे आपण दात घासायचा ब्रश असतो त्याचे ब्रिस्टल्स असतात, तसं मायन्यूट ब्रिस्टल लाईक कायटिनस सेटी आर प्रेझेंट. आणि त्याच्या बॉडीवर मायन्यूट म्हणजे लहान केसासारखे ब्रिस्टल्स, आपण जसं दात घासायच्या ब्रशला ब्रिस्टल्स असतात तसे ब्रिस्टल्स प्रेझेंट आहेत. त्याला आपण काय म्हणतोय, सेटी. दीज आर द लोकोमोटरी ऑर्गन अँड दीज आर द कायटिनस स्ट्रक्चर. कायटिनस स्ट्रक्चर म्हणजे काय झालं, हे बॉडी वॉल याच्यामध्ये चांगली डेव्हलप झाली. इट कन्सिस्ट ऑफ थिन क्युटिकल, पातळ क्युटिकल आहे, त्याचबरोबर विथ अ सिंगल इपिडर्मिस अँड मस्क्युलेचर डेव्हलप, म्हणजे त्याच्यामध्ये मसलसुद्धा डेव्हलप झालेले आहेत. आणि त्या बॉडीच्या वर ब्रिस्टलसारखे, केसासारखे बारीक बारीक जे हे स्ट्रक्चर दिसतात हे लाल रंगाचे, दीज आर द सेटी. दीज आर द सेटी म्हणजे बारीक केसासारखे स्ट्रक्चर आहे, तर आपण काय म्हणतोय, सेटी म्हणतोय. आता हे सेटी महत्त्वाचं आहे. पुढचं मस्क्युलेचर, पुढचा एकदम डिटेल सांगतोय मी तुम्हाला, जेणेकरून आपल्याला हे 11वीलाच नाही तर 12वीला सुद्धा उपयोगी पडेल, 12वीलाच नाही तर नीटच्या परीक्षेला सुद्धा उपयोगी पडेल. आता मस्क्युलेचर म्हणजे याच्यामध्ये कुठल्या कुठल्या मसल आहेत. देअर आर द 2 टाइप्स ऑफ द मसल्स. याच्यामध्ये 2 प्रकारच्या मसल्स आहेत. कुठल्या, एक आहे सर्क्युलर मसल आणि दुसरी आहे लॉन्जिट्युडिनल मसल. लॉन्जिट्युडिनल मसल्स, बोथ टाइप्स ऑफ द मसल, सर्क्युलर मसल आणि लॉन्जिट्युडिनल मसल, दोन्ही प्रकारचे मस्क्युलेचर आर डेव्हलप्ड इन द फायलम ॲनेलिडा. दोन्ही प्रकारच्या मसल्स आहेत. काय सांगितलं मी की मसल्स, देअर आर द 2 टाइप्स ऑफ द मसल, 2 प्रकारच्या मसल आहेत. 2 प्रकारच्या मसल, सर्क्युलर मसल पण आहेत आणि त्याचबरोबर लॉन्जिट्युडिनल मसलसुद्धा त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. आता त्याच्यानंतर पुढचं कॅरेक्टरिस्टिक्स नंबर 10. हे जर तुम्ही लिहून घेतलं किंवा तुम्ही नंतर ऐकल्यानंतर परत लिहिलं तरी चालतंय. पुढचं कॅरेक्टरिस्टिक्स नंबर 10. तर त्याच्यामध्ये पुढचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे, एकदम डिटेल सांगतोय, नीटसाठी सुद्धा स्केलेटन म्हणजे ह्याच्यामधला सापळा. जसं आपल्या शरीरामध्ये बोनचा सापळा आहे, हाडाचा सापळा आहे, आपलं स्केलेटन एंडोस्केलेटन आहे. काय एंडोस्केलेटन, दी बोन्स अँड कार्टिलेज फॉर्म द एंडोस्केलेटन. आपल्या शरीरातला सापळा आहे हाडाचा आणि कार्टिलेजचा. आता याच्यामध्ये स्केलेटन जे या ॲनेलिडामध्ये, देर इज अ नो मिनरलाइज्ड स्केलेटन. कुठल्याही मिनरलचं स्केलेटन नाही. जसं की आपण स्पॉन्जेसमध्ये बघितलं तर कॅल्केरियस स्पिक्युल्स होते, म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटचं वगैरे फॉर्म झालेलं होतं. तर याच्यामध्ये कुठलंही मिनरलाइज्ड स्केलेटन इज अब्सेंट. याच्यामध्ये कुठलंही स्केलेटन प्रेझेंट नाही. कुठलाही प्राण्याच्या शरीरात सापळा नाही. बॉडी इज अ सॉफ्ट, याची बॉडी सॉफ्ट आहे, बॉडीमध्ये कसल्याच प्रकारचं स्केलेटन नाही. मग द बॉडी कन्सिस्ट ऑफ द सिलोम. बॉडी कन्सिस्ट ऑफ सिलोम कळण्यासाठी बघा मी काढतोय इथं ही एलिमेंटरी कॅनल त्याच्यामधली आणि ही बॉडी त्याची काढतो मी. बॉडी कन्सिस्ट ऑफ द सिलोम, ही एलिमेंटरी कॅनल आणि ह्याच्यामध्ये हे सिलोम आहे, कॅव्हिटी आहे. आणि ह्या सिलोममध्ये काय भरलेलं आहे, इट फिल्ड विथ अ सिलोमिक फ्लुइड. फार महत्वाचं आहे नीटसाठी सुद्धा, सिलोमिक फ्लुइड. अँड दिस सिलोमिक फ्लुइड, हे जे सिलोमिक फ्लुइड आहे, ॲक्ट ॲज ए हायड्रोस्टॅटिक स्केलेटन. आणि याचंच स्केलेटन तयार होतं. म्हणजेच काय, या फ्लुइडमध्ये काय भरलेलं आहे, सिलोमिक फ्लुइड भरलेलं आहे. आणि या फ्लुइडच त्याचं स्केलेटन, हायड्रोस्टॅटिक स्केलेटन. कसलं स्केलेटन, पाण्यासारखं हायड्रोस्टॅटिक स्केलेटन इज फॉर्म्ड विथ द हेल्प ऑफ ए सिलोमिक फ्लुइड. आता त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे बॉडी कॅव्हिटी. आता बॉडी कॅव्हिटीमध्ये हे राहू द्या, म्हणजे कळेल परत अजून. पुढचं कॅरेक्टरिस्टिक्स नंबर 11.
बॉडी कॅव्हिटी. दीज ॲनिमल्स आर द ट्रू सिलोमिक ॲनिमल. नीटला विचारू शकतात. द ट्रू सिलोम, खरी सिलोम, इट इज फॉर्म्ड फ्रॉम द फायलम ॲनालिडा अँड ऑनवर्ड्स. त्याच्या पुढं मग याच्या अगोदरचं काय होतं? आस्केलमेंथिसमध्ये सिलोम इज द स्युडोसिलोमेट. फाल्स सिलोमेट होती म्हणजे खरी सिलोम नव्हती, फाल्स सिलोम होती. कुठं? आस्केलमेंथिसमध्ये. आता ॲनालिडामध्ये इट इज अ ट्रू सिलोमिक ॲनिमल, म्हणजे याच्यामध्ये ही खरी ट्रू सिलोम आहे. ही जी कॅव्हिटी दिसते, दीज आर द. आता सिलोम म्हणजे काय? इट इज द स्पेस बिटवीन एलिमेंटरी कॅनल अँड बॉडी वॉल. स्पेस बिटवीन एलिमेंटरी कॅनल, ही एलिमेंटरी कॅनल आणि ही बॉडी वॉल आणि एलिमेंटरी कॅनलच्या मध्ये जी कॅव्हिटी असते तिला सिलोम म्हणतात. आणि हे प्राण्यामध्ये खरी सिलोम आहे. मग नीटला विचारू शकतात की ट्रू सिलोमेट ॲनिमल कुठून सुरुवात झाली? तर दॅट स्टार्ट फ्रॉम द फायलम ॲनालिडा. अजून काय सुरुवात झाली याच्यामध्ये? मेटामेरिझम म्हणजे खरे सेगमेंट याच्यामध्ये सुरुवात झाली. अँड दिस सिलोम लाइन्ड बाय द सिलोमिक इपिथेलियम. आणि ही जी सिलोम आहे ती काय झाली? सिलोमिक इपिथेलियम. आणि दिस सिलोम, आता ही जी सिलोम आहे इट इज डिवायडेड बाय द सेप्टा. आणि एक असेल तर ही सेप्टम. अनेक आहेत त्याच्यामध्ये, 1 2 3 4 5, 1 2 3 4 अनेक सेप्टम आहेत. म्हणून सेप्टा इज द प्लुरल फॉर्म सेप्टा. द सिलोम लाइन्ड विथ अ सिलोमिक इपिथेलियम. सिलोमिक का म्हणलं? सिलोमचे आहे म्हणून. इपिथेलियम आहे पण कुठं आहे? सिलोममध्ये आहे. मग नाव कसं सोपं? सिलोमिक इपिथेलियम. त्याच्या गावावरून त्याचं नाव दिलं. सिलोममध्ये आहे म्हणून सिलोमिक इपिथेलियम. आता त्याच्यानंतर दिस सिलोम सेपरेटेड बाय डिवायडेड बाय त्याच्यामध्ये भाग पडले. कशामधून? ह्या सेप्टाने. सेप्टा म्हणजे नेमकं काय? इट इज द पडदा. ह्या सगळ्या सिलोममध्ये असे पडदे आहेत. का तर इच मेटामेरिझम इज अ सेपरेट किंवा आउटर बॉर्डर कोइन्साइड विथ इनर साइड. तसाच पडदा तो मधल्या बाजूला गेलेला आहे. प्रत्येक मणी वेगळा आहे, प्रत्येक मेटामर वेगळा आहे, प्रत्येक सेगमेंट वेगळा आहे. म्हणून द सिलोम डिवायडेड बाय द सेप्टम किंवा डिवायडेड बाय द सेप्टम. ह्या पडद्याने ह्या सिलोमला डिवाइड केलेला आहे किंवा कॅव्हिटी त्याची डिवाइड झालेली आहे. कळते का बघा? दीज आर द ट्रू सिलोमेट ॲनिमल्स. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स नंबर 12 कॅरेक्टरिस्टिक्समध्ये आपण बघतोय डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता इथं परत मी काढतो. ही डायजेस्टिव्ह सिस्टीम, हे एलिमेंटरी कॅनल, आणि त्या एलिमेंटरी कॅनल इथं माउथ आहे. ही सेगमेंट याच्या खाली तेच सेगमेंट कॉइन्साइड विथ पर्टिक्युलर सेगमेंट. आता हे बघा, प्रत्येक सेगमेंट वेगळा आहे. पण एलिमेंटरी कॅनल, दिस एंट्रियर साइड इज द माउथ अँड पोस्टिरियर साइड इज द ॲनस. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम इज अ स्ट्रेट ट्यूब सिस्टीम. ट्रॅक्ट मार्ग. द एलिमेंटरी कॅनल, द ट्यूब स्टार्ट फ्रॉम माउथ अँड एंड इन टू द ॲनस. त्याला म्हणायचं एलिमेंटरी कॅनल. अजून काय त्याला म्हणायचं? गट म्हणजे काय? द एलिमेंटरी कॅनल स्टार्ट फ्रॉम माउथ एंड इन टू द ॲनस, ऑल्सो गट. इट इज अ स्ट्रेट ट्रॅक्ट अँड कम्प्लीट. म्हणजे इट स्टार्ट फ्रॉम माउथ अँड एंड इन टू द ॲनस. म्हणजे माउथ हे फीड करण्यासाठी वापरतात, तर ॲनस हे द रॉ मटेरियल किंवा टाकाऊ पदार्थ बाहेर टाकून देण्यासाठी अनडायजेस्टेड फूड मटेरियल थ्रोन आउट थ्रू दिस ॲनस. म्हणजे डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट इज अ स्ट्रेट, ही सरळ आहे आणि त्याचबरोबर कंप्लीट आहे म्हणजे पूर्ण आहे. माउथ पण आहे, ॲनस पण आहे, म्हणून ही डायजेस्टिव्ह सिस्टीम कंप्लीट आहे. आता पुढचं कॅरेक्टरिस्टिक्स. डायजेस्टिव्ह सिस्टीम नंतर पुढचं कॅरेक्टरिस्टिक्स नंबर 13 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे गॅस एक्सचेंज. प्रत्येक मुद्दा एकदम व्यवस्थित सांगतोय, जे की नीटसाठी आपल्याला उपयोगी पडणार आहे. नीटच्या परीक्षेसाठी आपण तयारी करत आहोत, आपण तयारी करत आहोत जिंकण्याची. तर त्याच्यामुळं प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची आहे, पाठ नाही करायची. जर एकदा समजलं
तर मग त्याला पाठ नाही करायची गरज. आणि तुम्ही जर पाठ केलं तर कालांतराने त्या गोष्टी विसरून जातात. म्हणून प्रत्येक गोष्टीला समजून घ्यायचं. गॅस एक्सचेंज म्हणजे आपण पण गॅस एक्सचेंज करतो. आपली काय रेस्पिरेटरी सिस्टीम वेल डेव्हलप आहे. आपण नाकातून ऑक्सिजन घेतो आणि त्याच नाकातून कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. आता या प्राण्यामध्ये देर इज अ नो स्पेशल रेस्पिरेटरी सिस्टीम. याच्यामध्ये कुठलीही स्पेशल रेस्पिरेटरी सिस्टीम डेव्हलप नाही. मग गॅस एक्सचेंज कसं होतं? गॅस एक्सचेंज ऑक्सिजन किंवा गॅस एक्सचेंज थ्रू द मॉइस्ट स्किन, मॉइस्ट ओलसर स्किन, आणि त्यालाच काय म्हणायचं? क्युटॅनियस रेस्पिरेशन. क्युटॅनियस का मतलब? क्यूटिन का मतलब त्वचा. त्वचेमार्फत किंवा बॉडी वॉल मार्फत त्याच्यातला गॅस एक्सचेंज होतो. म्हणजे ऑक्सिजन हा घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. म्हणजे द स्पेशल सिस्टीम रेस्पिरेटरी सिस्टीम इज नॉट डेव्हलप्ड इन द फायलम एनालिडा. मग गॅसची अदलाबदल कशी होते? थ्रू द मॉइस्ट स्किन. ह्या प्रत्येक प्राण्याची स्किन काय आहे? मॉइस्ट आहे. किंवा काही प्राण्यामध्ये काय असतं? द फॉर ॲम्फिटेराइटमध्ये देर इज अ एक्सटर्नल गिल्स आर प्रेझेंट. आता गिल जर प्रेझेंट असतील तर त्या रेस्पिरेशनला काय म्हणायचं? ब्रांचियल रेस्पिरेशन. BRANCHIAL ब्रांचियल रेस्पिरेशन. मी सांगितलं एम्पिटेराइट्स दीज आर द ॲनिमल बिलॉंग टू द फायलम एनालिडा. एम्पिटेराइट हा सुद्धा प्राणी एनालिडामध्ये आहे. त्याच्यामध्ये काय आहे? देर इज अ प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल गिल, बाहेर गिल आहे. अँड दिस टाइप ऑफ रेस्पिरेशन इज कॉल्ड एज ए ब्रांचियल रेस्पिरेशन. व्हाईल द ॲनिमल्स, मोस्ट ऑफ द ॲनिमल्स which exchange of the gases takes place through the moist skin, thin skin, and this type of respiration. आणि अशा टाईपच्या रेस्पिरेशनला काय म्हणतात? क्युटॅनियस रेस्पिरेशन. इट इज अ इम्पॉर्टंट, हे महत्त्वाचं आहे. क्युटॅनियस रेस्पिरेशन फॉर द नीट एक्झाम हा प्रश्न विचारू शकतात. द क्युटेनियस रेस्पिरेशन. जर एक्सटर्नल गिल एम्पिटेराइट सारखे असेल तर, द गिल्स असतील तर ब्रांचियल रेस्पिरेशन. फार डिटेल सांगतोय मी बघा. द गॅस एक्सचेंज थ्रू द मॉइस्ट स्किन अँड दॅट टाईप ऑफ ए स्किनमधून जर हवा आदला बदल गॅसची होत असेल तर तशा रेस्पिरेशनला काय म्हणतात? क्युटॅनियस रेस्पिरेशन. पुढचा मुद्दा आहे सर्क्युलेटरी सिस्टीम. पुढचा पॉईंट कुठला? पॉईंट नंबर 14. सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम. द सर्क्युलेटरी सिस्टीम इज अ क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम. आता क्लोज्ड म्हणजे काय? ब्लड सिस्टीम किंवा सर्क्युलेटरी सिस्टीम दोन प्रकारची असते मुख्यतः. एक ओपन टाईप ऑफ ए ब्लड सर्क्युलेशन आणि दुसरी क्लोज टाईप ऑफ ए सर्क्युलेशन. आता क्लोज टाईपमध्ये काय असतं की ब्लड फ्लो विदिन द कन्फाईन ब्लड वेसल. कन्फाईन ब्लड वेसल का मतलब होता है? फक्त रक्त वाहत असताना त्याच्या आर्टरी किंवा वेसलमधूनच वाहतं, बाहेर जात नाही. याला म्हणायचं क्लोज्ड सर्क्युलेशन. आपल्यामध्ये क्लोज सर्क्युलेशन फ्लो ऑफ ए ब्लड विदिन द किंवा कन्फाईन टू द ब्लड वेसल अँड हार्ट. इट इज अ क्लोज्ड टाईप ऑफ द सर्क्युलेटरी सिस्टीम. आता ह्या क्लोज्ड टाईप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये काय होतं? हार्ट कसा आहे? वन ऑफ द आर्टरी इट बिकम लार्ज अँड इट ॲक्ट ॲज ए हार्ट. त्याच्यामध्येच काय होतं? एखादी आर्टरी मोठी होते आणि ती हार्ट म्हणून काम करते. बघा फरक काय सांगतोय? द सर्क्युलेटरी सिस्टीम इज अ डेव्हलप्ड अँड इट इज अ क्लोज्ड टाईप ऑफ ए सर्क्युलेशन. याच्यामधलं सर्क्युलेशन क्लोज्ड आहे आणि इट इज कन्फाईन विथ सीमित आहे. कशामध्ये? फक्त आर्टरीमध्ये. आणि हार्ट काय होतं? त्याच्यातलीच एखादी आर्टरी मोठी होते आणि ती हार्ट म्हणून काम करते. अजून काय? द ब्लड कंटेन द hemoglobin pigment and it dissolved in the plasma. So color of the blood is the red. red color कशामुळे आहे की hemoglobin it is a respiratory pigment.
इट डिझॉल्व इन द प्लाझ्मा अँड ब्लड बिकम रेड इन कलर. या रेड कलर कशामुळे आला? हिमोग्लोबिनमुळे आला. हिमोग्लोबिन काय आहे? हिमोग्लोबिन हे रेस्पिरेटरी पिगमेंट आहे. म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम क्लोज आहे. क्लोज्ड का मतलब होत आहे, याच्यामधलं वाहणारं प्रवाहित रक्त बंदिस्त आहे, खुलं नाही. त्याच्यातलीच एखादी आर्टरी मोठी होते, हार्ट म्हणून काम करते. आणि त्याचबरोबर रक्ताचा रंग लाल आहे. कशामुळे आहे? हिमोग्लोबिन आर डिझॉल्व्ड इन द प्लाझ्मा ऑफ द ब्लड. सो ब्लड इज अ रेड इन कलर. ब्लड इज अ रेड इन कलर. सर्क्युलेटरी सिस्टीम कळाले. आता पुढचा पॉईंट नंबर 15. कॅरेक्टर नंबर 15 नंबरचं कॅरेक्टर काय आहे? 15 नंबरचं कॅरेक्टर आहे एक्सक्रेटरी सिस्टीम. आता एक्सक्रेटरी सिस्टीम याच्या अगोदरच्या फायलममध्ये बघितलं होतं आपण, फ्लेम सेल होत्या. काय होत्या? फ्लेम सेल होता. आता इथं काय? देअर आर द एक्सक्रेटरी सिस्टीम इज अ ट्युबिल्ड ट्यूब सारखं. ट्युबिल्ड nephridia are present, and this nephridia work as a excretion and osmoregulation. त्याच्यामध्ये काय आहेत? याच्यामध्ये नेफ्रेडियाचे परत प्रकार असतात. द फॅरेंजियल नेफ्रेडिया विच आर प्रेझेंट नियर द फॅरेक्स. सेप्टल नेफ्रेडिया, प्रत्येक सेप्टलमध्ये असे नेफ्रेडिया असतात. दॅट इज अ सेप्टल नेफ्रेडिया. हे सेप्टममध्ये नेफ्रेडिया, सेप्टल नेफ्रेडिया. दीज ट्युबिल्स नेफ्रेडिया, हे जे ट्यूब सारखे आहेत, ट्युबिल म्हणजे ट्यूब सारखे आहेत, ते नेफ्रेडिया एक्सक्रिशनचं काम करतात आणि ऑस्मोरेग्युलेशनचं काम करतात. आता एक्सक्रिशन म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ द नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट, जसं की अमोनिया, युरिया, युरिक ॲसिड. आणि ऑस्मोरेग्युलेशन म्हणजे काय? इट कीप द बॅलन्स कशाचा? वॉटर आयनिक बॅलन्स. वॉटर आयन सोप्या भाषेत इट इज द साल्ट बॅलन्स, किंवा कॅल्शियम असेल, सोडियम असेल, जे आयन्स आहेत, दॅट पोटॅशियम असेल, दॅट रेग्युलेट द concentration of the ions, that is ionic concentration, that is osmoregulation and excretion. These nephridia are present. Nephridia is the excretory organ. Nephridia are the excretory organ. मग अजून नीटला याच्यात काय विचारू शकतात? The excretory product काय असेल? आता excretory product काय असेल? जेव्हा हे प्राणी पाण्यात राहतात किंवा जे ॲक्वेटिक आहेत, इट रिमूव्ह द एक्सक्रेटरी प्रोडक्ट ॲज अ अमोनिया. ॲक्वेटिक म्हणतोय मी, का तर अमोनिया इज अ व्हेरी टॉक्सिक सबस्टन्स अँड इट रिक्वायर्ड मोर अमाऊंट ऑफ वॉटर टू रिमूव्ह द अमोनिया. दॅट इज इट डिझर्व द मोर वॉटर. सो ॲक्वेटिक ॲनिमल्स, आता फॉर एक्झाम्पल समजण्यासाठी, पावसाळ्यात वगैरे किंवा आर्द्रम पाण्यात असेल, इट एक्सक्रीट द अमोनिया. अँड टेरिस्ट्रायल ॲनिमल, जे जमिनीवर राहतात किंवा मातीमध्ये राहतात, टेरिस्ट्रायल ॲनिमल्स विच एक्सक्रीट द एक्सक्रेटरी प्रोडक्ट ॲज ए युरिया. आणि जे टेरिस्ट्रायल आहेत, बरोमध्ये राहतात, मातीमध्ये राहतात, त्यांचा एक्सक्रेटरी प्रोडक्ट काय असेल? युरिया असेल. मग परीक्षेत प्रश्न विचारला अमोनिया का युरिया, तर त्या प्रश्नामध्ये हे विचारलं पाहिजे की दिस ॲनिमल्स आर द ॲक्वेटिक, इट एक्सक्रीट द अमोनिया. जर पाण्यात राहणारे असतील तर अमोनिया. पाण्यातले अमोनिया का करतात? अमोनिया इज अ टॉक्सिक सबस्टन्स. हा टॉक्सिक आहे आणि इट रिक्वायर द मोर अमाऊंट ऑफ वॉटर टू रिमूव्ह द अमोनिया. अँड वेन टेरिस्ट्राईल इट एक्सक्रीट द युरिया. ज्यावेळेस ते टेरिस्ट्राईल असतात त्यावेळेस युरियाला रिमूव्ह करतात, किंवा युरिया हा त्यांचा एक्सक्रेटरी प्रोडक्ट असतो. पुढचं कॅरेक्टरिस्टिक्स नंबर 16. 15 झाले. आता 16वा कॅरेक्टरिस्टिक्स नर्वस सिस्टीम. आता नर्वस सिस्टीम बघत असताना काय की फॉर एक्झाम्पल आर्थ्रम घेतला, देअर आर द पिरियड ऑफ सेरिब्रल गँग्लिया. पिरियड ऑफ सेरिब्रल गँग्लिया, हे सेरिब्रल गँग्लिया का मतलब होता है त्याचं ब्रेन. अँड डॉर्सली सॉलिड म्हणतोय मी, सॉलिड व्हेंट्रली नर्व कॉर्ड व्हेंट्रल बाजूला म्हणतोय. हे इनव्हर्टिब्रेट आहेत. जर व्हर्टिब्रेट असेल तर
डॉर्सल साईडला आपला स्पायनल कॉर्ड डॉर्सल साईडला आहे, पाठीच्या मणक्यामध्ये यांच्यामध्ये नर्वस सिस्टीम, 2 सेरिब्रल गँग्लिया. गँग्लिया म्हणजे काय? इट इज द बंच ऑफ न्यूरॉन, बंच ऑफ ए नर्व सेल. इट इज द बंच ऑफ ए न्यूरॉन, 2 पेअर किंवा अ पेअर ऑफ द सेरिब्रल गँग्लिया इज प्रेझेंट इन द हेड अँड डॉर्सल ट्युब्युलर सॉलिड म्हणतोय मी, सॉलिड हा भरीव आहे. व्हेंट्रल नर्व कॉर्ड इज प्रेझेंट ऑन द व्हेंट्रल साईड, म्हणजे नर्वस सिस्टीम याच्यामध्ये सेरिब्रल गँग्लिया म्हणजेच ह्या प्राण्याचं हे ब्रेन आहे, ब्रेन आणि हा व्हेंट्रल सॉलिड नर्व कॉर्ड त्याच्यामध्ये डेव्हलप झालेला आहे. पुढचं कॅरेक्टरिस्टिक्स नर्वस सिस्टीम नंतर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. कॅरेक्टर्स नंबर 17. आता रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता काही प्राण्यामध्ये काय आहे, सेक्सेस आर सेपरेट, सेक्सेस आर सेपरेट, दॅट इज मोनोसियस ॲनिमल्स. फॉर एक्झाम्पल नेरीस, नेरीस द मेल वेगळे आहे, फिमेल वेगळी आहे, मेल वेगळं आहे, फिमेल वेगळं आहे इन नेरीसमध्ये. म्हणजेच काय? मोनोसियस, मोनोसियस, मेल वेगळा फिमेल वेगळे. व्हाईल इन द अर्थवर्म, अर्थवर्म दॅट इज अ फेरिटेमा अँड लीच, लीच आणि अर्थवर्म बघितलं. दीज ॲनिमल्स आर द, हा मोनोसियस सांगितला मी, मोनोसियस. हा डायसियस, डायसियस का मतलब होता है इट इज अ बायसेक्सुअल, बायसेक्सुअल का मतलब होता है हर्मॅफ्रोडाइट, फ्रोडाइट, हर्मॅफ्रोडाइट. अर्थवर्म आणि लीच जर घेतला तर हे बायसेक्सुअल आहेत, हर्मॅफ्रोडाइट आहेत. हर्मॅफ्रोडाइट का मतलब होता है टेस्टीज मेल गोनॅड्स, टेस्टीज मेल गोनॅड अँड ओव्हरी, ओव्हरी फिमेल गोनॅड, बोथ आर प्रेझेंट इन द सिंगल इंडिव्हिज्युअल्स. म्हणजे टेस्टी पण आहे, ओव्हरी पण आहे. टेस्टी मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ओव्हरी आहे. सेक्स सेल प्रोड्यूस करणारा हा ऑर्गन आहे. दोन्ही ऑर्गन जर एकाच प्राण्यामध्ये असतील तर अशा प्राण्याला काय म्हणतात? हर्मॅफ्रोडाइट, हर्मॅफ्रोडाइट. म्हणजे मेल सेक्स गॅमेट अँड फिमेल सेक्स गॅमेट आर प्रेझेंट विदिन द सिंगल ॲनिमल, प्रेझेंट विदिन द सिंगल ॲनिमल इज कॉल्ड ॲज ए हर्मॅफ्रोडाइट. हर्मॅफ्रोडाइट म्हणजे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. असं असून सुद्धा पुढचा मुद्दा फर्टिलायझेशन, याच्यामध्ये सेल्फ होत नाही तर फर्टिलायझेशन एक्सटर्नल, एक्सटर्नल इन अर्थवर्म अँड नेरीस. नेरीस आणि अर्थवर्ममध्ये काय होतं? फर्टिलायझेशन एक्सटर्नल होतं आणि लीचमध्ये फर्टिलायझेशन, ह्या लीचमध्ये फर्टिलायझेशन इज इंटरनल. लीचमधलं फर्टिलायझेशन इंटरनल आहे तर अर्थवर्ममधलं फर्टिलायझेशन एक्सटर्नल आहे. म्हणजे फर्टिलायझेशन एक्सटर्नल. आता त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो फर्टिलायझेशन नंतर डेव्हलपमेंट. पुढचं कॅरेक्टरिस्टिक्स, डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट. डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट, डायरेक्ट नाही, इनडायरेक्ट. तर लार्वा इज द ट्रोकोफोर लार्वा, ट्रोकोफोर नीटला विचारतात ना, ट्रोकोफोर लार्वा LARVA लार्वी इज फाउंड इन दिस ॲनिमल्स. याच्यामध्ये ट्रोकोफोर लार्वा सापडतो. कशामध्ये? एक्सटर्नल. डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट. ट्रोकोफोर लार्वा इन सम फॉर्म्स, ट्रोकोफोर लार्वा याच्यामध्ये सापडतो. याच्या अगोदरच्या ह्याच्यामध्ये बघितलं होतं आपण CDPD लार्वा, सॉरी अस्केलमिंथिसमध्ये बघितलं होतं रॅबिटिफॉर्म लार्वा. त्याच्या अगोदरच्या फायलम टिनोफोरामध्ये बघितलं होतं CDPD लार्वा आणि याच्यामधले डेव्हलपमेंट इनडायरेक्ट आहे आणि ट्रोकोफोर लार्वा आहे. आता हे सगळं बघितल्यानंतर फायलम ॲनालिडामध्ये आपण युनिक कॅरेक्टरिस्टिक्स काय बघतोय, म्हणजे ह्याच्यामध्ये ध्यानात ठेवण्यासारखं काय आहे, युनिक कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे. तर युनिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे की याच्यामध्ये मेटामेरिझमला सुरुवात झाली. मेटामेरिझम, मेटामेरिझम को सुरुवात, मेटामेरिझमची सुरुवात झाली.
म्हणजे बॉडी इज अ सेगमेंटेड ऑर मेड फ्रॉम द अनेक सेगमेंट तयार झालेली आहे. एक सेगमेंट, दोन सेगमेंट, तीन सेगमेंट, चार अनेक सेगमेंटची मिळून बॉडी तयार झालेली आहे. दॅट इज अ युनिक कॅरेक्टरिस्टिक्स. युनिक म्हणजे याच्यामध्ये एक वेगळी बात आहे, ती बात सांगतोय आपण. युनिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस फायलम, कॅरेक्टर्स ऑफ द फायलम, दॅट इज मेटामेरिझम. पुढचं कॅरेक्टर काय सांगता येईल की नेफ्रेडिया इज द, पुढचं काय याच्यामध्ये, नेफ्रेडिया इज द एक्सक्रिटरी ऑर्गन अँड ऑस्मोरेग्युलेटरी ऑर्गन. नेफ्रेडिया हा एक्सक्रिटरी आणि ऑस्मोरेग्युलेटरी ऑर्गन आहे. पुढचं कॅरेक्टर काय सांगता येईल आपल्याला की क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम, क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम विथ अ रेड ब्लड. रेड ब्लड कशामुळे आहे, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ हिमोग्लोबिन. अजून काही युनिक कॅरेक्टर सांगता येईल, द सेटी इन द बॉडी वॉल. सेटी हा महत्त्वाचा मुद्दा, इन द बॉडी वॉलमध्ये अशा अनेक सेटी आहेत त्या प्रेझेंट आहेत. दीज आर द लोकोमोटरी ऑर्गन. म्हणजे जवळपास किती कॅरेक्टरिस्टिक्स बघितले आपण, जवळपास आपण 18 कॅरेक्टरिस्टिक्स बघितली. फर्टिलायझेशन, डेव्हलपमेंट सांगितली इनडायरेक्ट, आणि युनिक कॅरेक्टर्स का मतलब होत आहे हे ह्याच्यामध्येच सापडतं, दुसऱ्या पायलममध्ये नाही. मेटामेरिझम स्टार्ट किंवा बॉडी इज सेगमेंटेड, नेफ्रेडिया इज एक्सक्रिटरी अँड ऑस्मोरेग्युलेटरी ऑर्गन, क्लोज टाईप ऑफ द सर्क्युलेटरी सिस्टीम. बॉडी प्लॅन तर सांगितला, ट्यूब विदिन ट्यूब प्लॅन आहे म्हणजे डायजेस्ट सिस्टीम कंप्लीट आहे. आणि महत्त्वाचे कॅरेक्टर सेटी आर प्रेझेंट इन द बॉडी वॉल. हे जे लाल कलरचे मी काढले होते असे, दीज आर द सेटी आर प्रेझेंट. आणि एक महत्त्वाचा मुद्दा राहिला हा, क्लायटिलम इज प्रेझेंट. दिस क्लायटिलम इज अ स्पेशल स्ट्रक्चर विच इज प्रेझेंट इन द अर्थरम. देर इज द pores are present and these pores are the female genital pores and male genital pores are present in the clitellum. ओके, कळाला इथपर्यंत. काय सांगितलं, फायलम ॲनालिडामध्ये सगळे कॅरेक्टरिस्टिक्स सांगितले, हॅबिट आणि हॅबिटॅटपासून ते अप टू द रिप्रोडक्शनमध्ये, आणि नंतर युनिक कॅरेक्टरिस्टिक्समध्ये सांगितलं. मेटामेरिझम हेच युनिक कॅरेक्टरिस्टिक आहे, नेफ्रेडिया आहे, क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, अँड सेटी आर प्रेझेंट. These are the locomotory organ present in the body wall. Okay, जास्त झालं असं.